चला आज भाजी आणि चपाती दोघांचं काम एकत्र होईल असं आपण आज मेनू बनवणार आहे। त्यासाठी मी व्हाईट काबुली चणे भिजवले होते आणि त्याचा पुलाव बनवणार आहे। चपात्याही करायची गरज नाही आणि भाजीही करायची गरज नाही आणि अगदी टेस्टी बनतो। कुकरमध्ये 2 पळ्या तेल घेतलंय मी। जिरं मोहरी कढीपत्त्याची छान फोडणी टाकली। त्यामध्ये जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला लसूण कापून टाकायचं किंवा ठेचून टाकायचं। मला नेहमीच कापून आवडतो म्हणून मी तसाच टाकते। शेंगदाणे ॲड केले थोडेसे, नाही टाकले तरी चालतील पण आमच्या इथे शेंगदाणे खिचडीत भातात आवडतात म्हणून मग मी टाकतेच। कांदा कापून घेतलाय। आपल्याला जेवढ्या भाज्या वाटतील तेवढ्या टाकून घ्यायच्या, पण भाज्यांची कमतरता होती म्हणून फक्त कांदा बटाटा आणि टोमॅटो एवढंच मी टाकून घेतलंय। त्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे ते परतून घ्यायचं आहे। छान परतल्यानंतर लालसर होईल तोपर्यंत होऊ द्यायचं त्याला आणि आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे छान। अजून छान मऊ पडतात मीठ टाकल्यानंतर कांदे टोमॅटो। मसाले फक्त मी इथे लाल तिखट हळद आणि चना मसाल्याचा जो मसाला असतो तो टाकणार आहे। एक्स्ट्रा काहीच मी ॲड करत नाही त्यात। एव्हरेस्टचा चना मसाला होता तोच मी टाकून घेतला आहे। तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि भिजवलेले चणे होते माझ्याकडे आणि थोडेसे वाटाणे होते तेही मी त्यात मिक्स करून घेतले। वाटलं तर ना आपल्याला चणे शिजणार नाहीत म्हणून मग असेच हे जे आपण प्रोसेस केली ना तेवढ्यालाच आपण 1 शिट्टी लावून घेऊ शकतो। जर का तांदूळ आपण बिर्याणीचे वगैरे यूज करणार असला ना तर मग त्यांना शिजायला वेळ लागत नाही, म्हणून मग चण्याला आपण 1 शिट्टी काढून घ्यायची आणि मग नंतर त्यामध्ये गरम पाणी थोडंसं ॲड करायचं। मसाला भुजून घ्यायचा आपल्याला, छान तेलात परतवून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला स्वच्छ धुतलेले तांदूळ घ्यायचे। मी इथे असंच करून घेतलं, आधी चण्याला 1 शिट्टी लावून घेतली आणि बिर्याणीचे तांदूळ होते म्हणून फक्त मी स्वच्छ धुवून त्यांना कुकरमध्ये मिक्स करून घेणार आहे। त्या मसाल्यामध्ये 1-2 मिनटं परतवल्यानंतर आपल्याला सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यात गरम पाणी ॲड करायचं आहे। गरम पाणी एवढंच टाकायचं की आता चणे पण अर्धे शिजलेत, फक्त शिजतील तांदूळ आणि चणे 1 शिट्टीमध्ये होऊन जातात। मी तरी 2 शिट्ट्या घेतल्या होत्या त्याच्यात आणि ते पूर्ण डीप होतील इतकंच आपल्याला पाणी टाकायचं। मीठ टेस्ट करून घ्यायची किंवा मग चेक करून घ्यायचं बरोबर झालंय की नाही आणि वरतून फक्त 1 चम्मच साजूक तूप टाकलंय मी। याच्याने ना तांदूळचा जो वास असतो ना तो जात नाही आणि छान वास येतो आणि मोकळे भात शिजतो आपला। इथे मी 2 शिट्ट्या काढून घेतल्या आहे आणि आपला इथे राईस तयार आहे। वरतून फक्त कोथिंबीर ॲड करायची आणि कुठलीच गरज नाही आहे याच्यासोबत। पापड लोणचं घ्यायचं आणि मस्त एन्जॉय करायचं। थँक्यू फॉर वॉचिंग। चना पुलाव इथे रेडी आहे।